मी मी माझ्यावर बघा, मी शिवसेना पक्षाशी निष्ठावंत आहे. माझं ठाकरे कुटुंबाशी माझी निष्ठा ठाकरे कुटुंबाशी आहे. बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब ठाकरे कुटुंबाशी आपण कधीच गद्दारी करू शकत नाही आणि मी त्यांना सोडून जाणार. नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के चेंबूर कैंप वार्ड क्रमांक 154 में। वार्ड 154 जो है इस वक्त ओपन हो चुका है, लेकिन महाराष्ट्र मुंबई में चुनावी बिगुल बज चुका है। महानगर पालिका चुनाव को लेकर सभी पार्टी के उम्मीदवार तैयारी में हैं। किसे टिकट मिलेगा, किसे टिकट नहीं मिलेगा या किसे सिर्फ गुगली होगी। लेकिन वार्ड क्रमांक 154 की बात करें तो वार्ड ये ओपन हो चुका है, जिसमें कि कई सारे उम्मीदवार अपनी किस्मत आजमाना चाहते हैं। अब देखते हैं किसे किस पार्टी से टिकट मिलता है। लेकिन हमारे साथ शेखर चौहान है, जो शाखा प्रमुख है, उनसे चर्चा करेंगे, क्योंकि शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे के निष्ठावंत शिवसैनिक है। लेकिन जब नारायण राणे ने शिवसेना छोड़कर गए थे और उस वक्त जब उत्पात मचाया था, तो शेखर चौहान जी ने अपनी अहम भूमिका निभाई थी। सभी मुद्दों पर चर्चा करेंगे। शेखर चौहान जी, काय सांगणार आहे? तुमच्या CNU चॅनलमध्ये स्वागत आहे। सर्वात प्रथम मी तुम्हाला धन्यवाद देईन की तुम्ही मला आज संधी दिली तुमच्या माध्यमातून बोलायला, पब्लिकला आवाहन करण्यासाठी की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये चांगल्या रीतीने तुम्ही सर्वांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला संधी द्या. गेले आज किती वर्ष झाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चांगल्या रीतीने पुऱ्या मुंबई महानगरपालिकेवर भगाव फडकवण्याचं, म्हणजे आता परत एकदा जे तुम्ही संधी द्याल भगवा फडकवण्याचं, ते तुमच्या आशीर्वादाने इथे आपण फडकवू. माझा एक व्हिडिओ होता, तुम्ही साथ पाहिले असेल, लोकांनी पाहिलेलं पण आहे, की त्या सर्वेमध्ये तुमचं नाव आहे की तुम्हाला उद्धव बालासाहेब ठाकरे ह्या पक्षाकडून तुम्हाला संधी भेटू शकते, तुम्हाला तिकीट भेटू शकते. काय तुमची तयारी नेमकी, तुम्ही मागणी केलं काय? मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गेल्या प्रभाग क्रमांक 154 मधून 2017च्या निवडणुकीला एक मताने तिसऱ्या क्रमांकावर गेलो होतो आणि थोड्याच मताने मी तिथे माझा पराभूत झाला होता. पण तो पराभूत नव्हता मला आशा की येणारे पहिल्यांदा चुनाव लढले होते पहिला कारण 2000 मी शिवसेना पक्षामध्ये गेले किती वर्षापासून माननीय माझ्या वडिलांपासून बालकोड घेऊन मी कार्यरत आणि शिवसेना प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, परत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांच्या प्रेरित होऊन आम्ही हे काम करत आहे. आणि लोकांची सेवा करणं हे आमच्या 100% समाजकारण, 80% समाजकारण, 20% राजकारण, पण आम्ही 100% समाजकारण कार्य करत आहोत. एक प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः आता उद्धव ठाकरे पक्षामध्ये आहेत, ऑलरेडी पहिले होतं उद्धव ठाकरे संगती, पण आता जेव्हा 2 भाग पडले तेव्हा तुम्ही का गेलं नाही? नाही, मी निष्ठावान, कारण काही तुम्ही तुमचे राहुल शेवाले जी तुमचे जे भाऊ आहेत त्यांच्या चांगलं एक मित्रता होती, तर लोकांचं असं म्हणणं होतं की शेखर चव्हाण पहिले जाणार, पण शेखर चव्हाण काय गेलं नाही? मी माझ्यावर बघा, मी शिवसेना पक्षाशी निष्ठावंत आहे. माझं ठाकरे कुटुंबाशी माझी निष्ठा ठाकरे कुटुंबांशी आहे. बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब ठाकरे कुटुंबाशी आपण कधीच गद्दारी करू शकत नाही आणि मी त्यांना सोडून जाणार नाही. मी त्यांना तेव्हा पण सांगितलं होतं आणि आताही मी माझी निष्ठा उद्धव बाळासाहेब ठाकरेंशी आहे. तुमचं जे नाव आहे शेखर चव्हाण म्हणलं की एक कडकड शिवसैनिक म्हणलं तर लोकांना कधी काही लोक घाबरतात, काही लोक तुम्हाला प्रेम करतात, काही लोक तुमच्या मित्रता करतात, पण शेखर चव्हाण काय? कारण काही शेखर चव्हाण बोललं तर काही लोक घाबरतात, काय, पण तुमच्या मनामध्ये असं नाही आहे काय? आता कसं बघा, नारळ कसा असतो, तो वरून हार्ड असतो, आतमध्ये सॉफ्ट आहे. तसंच माझ्याबद्दल लोकांना तसं संभ्रमित आहेत लोकांना गैरसमज आहे. हे लोकांनी मागच्या टायमाला माझ्या विरोधकांनी ते पसरवलं होतं की हा माणूस असा आहे, माणूस तसा आहे, पण तसं नाही. मला लोकांची सेवा करायची आहे, लोकांची कामं करायची आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल गेले 25 वर्ष मी लोकांची कामं, तो कोविडच्या माध्यमातून असू दे, पाण्याची समस्या असू दे, ॲडमिशन असू दे, मग इथे इतर लोकांच्या काही मूलभूत सेवा असतील त्या असू दे, मग गटर, नाले, स्ट्रीट लाईट, हे जेवढे काय रोडचे काय समस्या असतील ते आपण समस्या सोडवण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून करत आलो आणि पुढेही करत राहणार आहे. एक प्रश्न आहे की
मी जो काल परवा एक बातमी दाखवलं होतं की कोण कोण इच्छुक आहे, तर तुमच्या उद्धव बाळासाहेब पक्षाकडून 4-5 असं उमेदवार आहेत ज्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तिकीट भेटणार, पण शेखर चव्हाणला काय तिकीट पाहिजे, कशासाठी काय करणार ते? मला मला लोक मला तिकीट जर भेटली तर तुम्ही काय तिथे डेव्हलपमेंट मी करणार? तिथे डेव्हलपमेंट म्हणजे मला तिथे आता तिथली जी मूलभूत सेवा आहे ती आज तुम्ही सांगा 14 वर्षात काय काम झालं. आज 14 वर्ष नगरसेवक तिकडनं गायब आहे, फिरला पण नाही. तिथे लोकांच्या एवढ्या समस्या आहेत. मग ते ओल्ड बॅरेक असो, जुना ओल्ड बॅरेक असो, नवीन बॅरेक असो, मग आपलं साठेनगर असो, कोकणनगर असो, विजयनगर असो, अशोकनगर असो, मारोली चर्च असो, तुम्ही बघा तिथे काय कामं झालीत. लोक आज मुंबईत आहेत, लोकांच्या घरात पाणी शिरतं आहे. काय झालं आहे, कुठे गेली आहे तुम्ही? आज तुमची सत्ता असून तुम्ही सत्ता उपभोगताय, काय कामं केली तुम्ही? आज तुम्ही लोकांपर्यंत पोचले पण नाहीत. ते शिवसेना घराघरात पोचली आहे, शिवसेना घराघरात काम करते, हे आम्हाला लोकांना कळलं आता. आणि हे लोक 15 तारखेला त्यांचं मतदान करून आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची मशाल आणि भगवा हे फडकवल्याशिवाय राहणार नाही, हे मला खात्री नाही, मला पूर्णपणे विश्वास आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरेजी तुम्हाला तिकीट देणार? मला विश्वास आहे की उद्धवसाहेब मला नक्कीच आणि आदित्यसाहेब माझ्यावर विश्वास ठेवतील आणि मला संधी देतील. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, कारण गेल्या टायमाला थोड्याशाच मतांनी मी पराभूत झालो होतो. ह्या टायमाला मला ते देतील संधी आणि मी त्या संधीचं सोनं करेन आणि पब्लिकची सेवा करेन. हे मी तुमच्या माध्यमातून पब्लिकला पण आवाहन करेन की येणाऱ्या 15 तारखेला जर मला संधी दिली तर तुम्ही नक्कीच माझ्यावर भरघोस मतांनी विजय करा, जेणेकरून हा विजय माझा ना, हा विजय तुमचा आहे. हा नगरसेवक तुम्ही असणार, तुम्ही घराघरात नगरसेवक म्हणून तुम्ही काम करणार आणि मी तुमची सेवा करणार. बघा कसं आहे, 154ला प्रभाग क्रमांक 154मध्ये तिकीट मागायसाठी सर्वच इच्छुक आहेत. इच्छुक असणं हा काय मोठं हे नाही आहे, इच्छुक राहावं, सर्वांनी राहावं. पण माझं एकच मत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जो कोणी उमेदवार असेल, आमच्या जे काही इच्छुक असतील त्यांच्यापैकी जो कोणी उमेदवार असेल, आपण मशाल आपल्याला तिथे घराघरात पोचवायची आहे आणि शिवसेनेचा भगवा हा आपल्याला फडकवायचा आहे. माझं एकच सांगणं आहे सर्वांना की उद्धव बाळासाहेब ठाकरे व आदित्यसाहेब ठाकरे जे कोणी उमेदवार देणार पक्षाकडून, त्या पक्षाचं आपल्याला काम करायचं आहे आणि मशाल घराघरात पोचवून आपल्याला त्या उमेदवाराला चांगल्या मताने निवडून आणायचं आहे. एवढंच मी तुम्हाला सांगणं करेन आणि सर्वांना आवाहन करेल की आपण सर्व एक दिलाने एकत्र होऊन मशाल घराघरात पोचव्या आणि भगवा फडकूया. एवढंच मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारे साथ शिवसेना शाखा प्रमुख शेखर चौहान जी थे, आपने उनको सुना और उनका भी साफ साफ कहना है कि उद्धव ठाकरे जी अगर विश्वास दिखाते हैं तो वार्ड क्रमांक 154 से हम चुनाव जीतकर भी आएंगे और जीतने के बाद लोगों के साथ मिलजुल कर काम भी करेंगे और वहाँ का विकास करेंगे. अब देखना ये है कि उद्धव ठाकरे जी किसके ऊपर अपना भरोसा जताते हैं और किसे चुनावी टिकट देते हैं. लेकिन सूत्रों के हवाले से ये पता चला है कि शेखर चौहान जी को पार्टी ने हाँ कर दिया है, भैया तैयारी में लग जाओ. अब देखना ये है कि आगे किस तरह का रिजल्ट होगा. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़ मुंबई. मी माझ्यावर बघा, मी शिवसेना पक्षाशी निष्ठावंत आहे. माझं ठाकरे कुटुंबाशी माझी निष्ठा ठाकरे कुटुंबियांशी आहे. बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब ठाकरे कुटुंबाशी आपण कधीच गद्दारी करू शकत नाही आणि मी त्यांना सोडून जाणार. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.